आज आम्ही तुमच्याकडे 2 महिने आणि 5 दिवस झाले बरोबर येऊन, हा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि तुम्हाला ह्या प्लॉट साठी आपण वापरा बायोरेनिकचे 3 डोस दिले. हा दिले आपली टोटल झाड किती था? 5000. 5000. हा आता योगायोग असा की तुम्ही घोगरे सरांना म्हणले, घोगरे सर मी केळी लावतोय पण केळीत आंतरपीक म्हणून काय करू? हा तर घोगरे सर म्हणले लावा बीट. बीट लावा सांगितलं सरांनी मला. तर आता बीट जर बघितलं तर थोडस मी कॅमेऱ्याच्या पुढे थोडस नेऊन धावतो. हे जे बीट आहे हे ह्याचा व्हिडिओ पण आपण काढलाय, अगदी उपटून दावलेला आहे की हे बीट सहजासहजी उपटतंय कसं. हे बीट जमिनीत किती भुसभुशीत झालेलं आहे, जमीन भुसभुशीत झाल्यामुळे ह्याची साईज किती भारी झालेली. तर आता हे जे बीट आहे आपण अगदी सगळ्यांनी उपटून हातात घेतले. तसंच ही लसूण पण आपण दावला की ह्या लसणाची उंची किती आहे, ही लसूण उपटताना कसा जातो, ह्याला मुळी कशी आहे. साधा लसूण आहे गावरान, ह्याची आत्ता साईज अशी आहे. तर ही आणखी ह्याचं पूर्ण वय झाल्यानंतर ह्याची काय असं. हा बरोबर, चांगला मोठा कांदा होईल ना त्याचा. पण आता जसा बिटा झाला आपलं, जसं अपेक्षित नव्हतं याच्या बिटाचं, तसं झालं ना आपलं बीट. आपलं म्हणजे 700 ग्रॅम पर्यंत एक बीट झालं साहेब. 700 ग्रॅम पर्यंत, 700 ग्रॅम पर्यंत एक. आणि सगळ्यात महत्वाचा विषय ते खायला इथलं गोड आहे की तुम्ही दुसरं घ्या कोणचं बी, हे खाऊन पहा तुम्ही. बीट एकदम गोडचं बीट त्याचं डायरेक्ट खाऊन घेतो, अख्खा खाऊन घेतो माणूस डायरेक्ट. ना तुम्ही दुसरा अर्धा खाऊ शकत नाही. इथलं म्हणजे कडसरपणा लागतो असं खायला. बीटात जी चव पाहिजे ते चव आहे. वापरा बायोरेनिक मुळे का बीट? नाही वापरा. आपल्या औषधाची पॉवर इतकी साहेब आहे की एकदमच सांगायचंच काम नाही आहे. इतकी पॉवर आहे आपल्या औषधामध्ये, वापरामध्ये. तुम्ही ज्या वेळेस मार्केटला नेलतं त्यावेळेस तुम्ही आम्हाला फोन करून सांगितलं होतं 20 रुपये गेला होता साहेब. पहिला 20 रुपये तोळा 20 रुपयाने गेला होता पहिलेच. आणि आता मग थोडं भाव रेट कमी झाले, पण मग तरी आपला माल बी एकदम निघतोय. म्हणजे अपेक्षित उत्पन्न जास्त झालं आपल्याला. म्हणजे 45 दिवसात आपला डायरेक्ट बीट निघेल, तयार होऊन गेलं डायरेक्ट. म्हणजे तुम्ही लागण केल्यापासून 45 दिवसात सुरुवात झाली, सुरुवात होऊन गेली डायरेक्ट काढायला. मी तुम्हाला फोन बी केला होता साहेब लगेच. हो फोटो पण टाकले होते, फोटो पण टाकले. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही मार्गदर्शन घेतलंय केळीसाठी आणि केळीत केलेले आंतरपीक बीट. हा बरोबर. तर आता बीटाचं तुम्हाला उत्पादन चांगलं निघालं. चांगलं. मग आता केळीसाठी तुम्ही आतापर्यंत ह्या वापरा बायोरेनिकचे डोस किती गेलेत आपले? 2 सोडले. 2 डोस गेलेत. त्याच्या अगोदरचं केळीचं वय काय होतं काय ते सगळं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे. तर आता तुम्ही तुमच्या बरोबर जे काही मित्रमंडळी नातेवाईकात ज्यांनी काही केळी केलेली आहे ते आपल्या प्लॉटला कोण आलतं का आतापर्यंत? हा आमचे जवळ आहे ना, आमचे साडूचे जवळ आहे ना, त्यांची म्हणजे आहे केळी आहे त्यांची. पण तरी आपल्या 1 महिना अगोदर असून त्यांची केळी अशी नाही साहेब. म्हणजे त्यांचा म्हणजे पानं करपताय, कुठीत काही होत आहे असं. तर आपल्या ज्यात बागमध्ये कुठीच दिसणार तुम्हाला साहेब असं डायरेक्ट की पान करपेल गिरपेल काहीच नाही. आणि जा आपण औषध सोडलं, रोवर ग्रोथर सोडतो आपण, तेव्हा तो 2 दिवस शेतामध्ये असा वास राहतो साहेब की असं वाटतं एकदम भारी काम. इतका वास राहतो शेतामध्ये आपल्या. चिरंजीव म्हणले शेतात काय वाटतं? वास विक्सचा वास असल्यामुळे. मला काय म्हणायचं बघा, ह्या पाल्याकडे आता बघितल्यानंतर तुम्ही एकदम कंटिन्यू सरांनी जसं शेड्यूल लिहून दिलं घोगरे सरांनी, तसंच चालू आहे. तसं तुम्ही अगदी ह्याला सोडलेलं आहे. फवारण्या तसेच तंतोतंत तुम्ही कुठेही काही हलगजरीपणा केलेला नाही. कारण तुम्ही कधीही बघितलं तुमच्या रानात तुम्ही कष्ट करत असता. इथेच राहतो आमचं काय सरळ जपणं उठणं अडीच आहे. तर रात्री घरी जातो आम्ही, सकाळी आले की रोज राहणार. नाही वापरावरती तुमचा खूप मोठा विश्वास आहे साहेब. आता याच्या पुढे ना कोणतंही पीक लाईन तर वापरा औषध शिवाय दुसरं वापरणार नाही साहेब. कोणचं बी लावलं, कपाशी सुद्धा लावली तर वापरेन. आता अद्रक लावायची मला त्या मक्यावर साहेब. आता मे महिन्यामध्ये मकाला फवारले, मकाला पण फवारलं मी. एक फवारा मारला मक्याला, सिलिकॉन ते रोवर पिवळा पडून गेला. असा क्वालिटी आला मका की भयान दिसतो मका. आता म्हणजे रोहवर फवारल्यावर पिवळा पडला का? रोहवर नाही, पहिले होता साहेब तो. आणि म्हणजे उंची वाढत, नागडीवर राहतो, उंची वाढत नव्हती त्याची. आता पिवळा पडून गेला. रोहवर सिलिकॉन मारता गेलं असं टाईट काम होऊन गेलं एकदम. आणि रोहवर मारले गेले गुरथर नाही, ग्रोथरने मारलं गेलं. रोहवर सिलिकॉनच मारलं, बस तेवढंच मारलं गेलंय. मका एकदम झाला साहेब मका. आता डोक्यावर चालला गेलाय मका. आता पोहऱ्याचा काम नाही असं होऊन गेला त्याचा. मग मला काय म्हणायचं, जे केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, अगदी जुने आहेत, नवीन आहेत, आताच्या टेम्परेचरला खूप काय प्लॉट मध्ये तुटाळे होत्यात, बरेच काय प्लॉट खालीवर होत्यात, बरेच काय प्लॉट मध्ये ह्या पाल्यामध्ये डिफिशियन्सी जाणवती, पिवळा पडतंय, पाला उन्हाने असा होतोय. बरोबर. तर जे काही शेतकरी आहेत, तर ही तुम्ही 2 महिने 5 दिवसात जे तुम्हाला अनुभव आलाय, आता आपण आत बघितलं तर डोक्याला पाला लागतोय, इथं बघितलं तर हा माझ्या थोडक्यात खांद्याला पाला लागत असल्यासारखं आहे. आतमध्ये डोकीला लागतोय. आपण अगदी आत म्हटलं पण आता मुद्दाम व्हिडिओ काढलाय. तर जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहे त्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने शेती करत असताना पहिली चांगली पिकायची, पण आता काय झालंय काय लक्ष द्याय नाही. पण आमची प्लॉट गुतत्यात, थांबत्यात, उन्हाला टेम्परेचरला बळी जातात, मर वाढली आणि गच्चा धरतोय, प्लॉट वय खातोय. तर अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी
एक 2 महिने 5 दिवसात जो घेतलेला अनुभव आहे तर तुम्ही एक मोकळ्या मनाने काय सांगू शकाल? मी तर सांगतो साहेब, मी इतकी हे वापरलं ना, इतका ना आनंदित आहे की मला टेन्शन नाही राहिलं साहेब कोण्या गोष्टीचं, की आपला झाला कोणी खोड खराब होईन का, काही होईन का, हे टेन्शनच खलास होऊन गेलं. आणि साहेबाचं मला, मी साहेबाला 2-3 जण फोटो टाकत बी राहतो आणि सांगत, साहेब मला सगळं सांगत राहता की हे करा ते करा ते करा. साहेबांचं पूर्ण मार्गदर्शन एकदम भरपूर आहे. मी फोन लावणार उचलला ना, असं झालं नाही कधीच नाही साहेब. मी फोनला उलट मी आज मागण फोन उकला आणि साहेबांचा आज कारण की फोन चार्जिंगला लावला होता ना, तर मी त्या शेतात मकात पाणी देऊ राहिलो. मग इकडे आलो, मी फोन पाहिला, म्हणलं साहेबांच्या फोन लावून लगेच फोन लावला. म्हणजे मी इतक्यापर्यंत का थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगत असतो की आज मार्केटमध्ये कुणी कोणाबरोबर, म्हणजे थोडक्यात कुणी कुणाकडून काय घेतंय देते, पण ज्यावेळेस फोन उचलला जात नाही त्यावेळेस विश्वास तुटल्यासारखा वाटतो. बरोबर आहे. आणि हिथं वापरा बायोऑर्गॅनिक कडे असं आहे की तुमच्या सगळ्याच गोष्टी स्वीकारल्या जातात. फोन उचलला जातो, मार्गदर्शन केलं जातं, मार्गदर्शनची फी नाही, फक्त जे मार्गदर्शन वापरा बायोऑर्गॅनिकचं आहे त्याचेच फक्त पेमेंट करायचं. त्याच्या पुढे काय आहे का? काहीच नाही. एकदम मस्त मस्त वापरा, एकदम टेन्शनच नाही. जमिनी करता आपलं वापरा पाहिजे आता, काऊन की जमीन म्हणजे इतकी नरम होऊन गेली साहेब की आता मी गाडीनं बीट काढाय करता गाडी नेतो ना अंदर, तर गाडी सुद्धा चालत नाही, इतकी पसते गाडी. भुसभुशीत झाली साहेब, एकदम जमीन डायरेक्ट. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. माझं नाव बाळू मधुकर राऊत, राहणार जलचक्र, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. ओके. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 16 तारीख आहे. 16 जानेवारी 2025. तर ह्या केळीच्या प्लॉटसाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचे मार्गदर्शन चालू करणार आहे आजपासून पुढे. हो, बरोबर आहे का? आज ही केळी लावून किती महिने झाला आता? 1 महिना झाला साहेब. 1 महिना झाला. 1 महिना 3 दिवस झाली. ओके. आणि किती बाय कितीची? हे 5 बाय 5.5. 5 बाय 5.5. तर आपण आजपासून पुढे ऍड करणार आहे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन. तर आपण काय केलंय, लोकेशनसाठी पादाच्या कडेला एक रांग आहे का, ती 2 नंबर 3, 4, 5, 6, माझ्या कडेला 6 आहे, तुमच्या पलीकडे 7 आहे. बरोबर आहे. त्याच्या मधोमध आणि तुमच्या बाजूला एक शेड आहे तुमच्यावर, बरोबर का नाही? त्यानंतर ह्याच ठिकाणी आपल्याला दुसरी एक अवस्था खायची, आणि जिथं साहेबांनी कॅमेरा धरलाय ती 1, 2, 3, 4 नंबर रांगत सरळ पुढे इथं. नंतर आपल्याला उभा राहायचं आपल्याला लक्षात येईल. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर ह्या केळीमध्ये काय काय बदल व्हावा अशी आपल्या अपेक्षेवर? एक समान झाड झाले पाहिजे, वाढ झाली पाहिजे चांगला. बरोबर आहे, असे झाले पाहिजे. आता तीच होणार आहे, पण ते आपण एक व्हिडिओच्या स्वरूपात एक शेतकरी मित्रांना किंवा आपल्याला बी व्हिडिओ काढून आज एक काढणार आहे, आपण 1-1.5-2 महिन्यांनी काढणार आहे ह्याच ठिकाणी लोकेशन खाली होता. तर सर आपला कॉल किती दिवस झाला चालू आहे बरं? मी कमीत कमी जेव्हा केळी लागवण केली तेव्हापासून तुम्हाला कॉल करतोय साहेब. कॉल करतोय. हो. तुम्हाला आज येतो, उद्या येतो? हो चालेल. आता कालचा पण मी काल दिवसभर घरी होतो, म्हणजे साहेब येतील बुवा. बरोबर. काल पण घरीच होतो मी दिवसभर. बरोबर. काय होतंय माहितीये का, आमचा मस्त प्रयत्न आहे तुमच्या पुतवर पोहोचायचा, पण पुढे शेतकरी आले तिथनं पूर्ण त्यांना माहिती दिल्याशिवाय आपल्याला हालता येत नाही. बरोबर. बरोबर आहे का नाही? बरोबर. मग ही असंच होतंय, आमच्याकडून पोचतोय आम्ही, एक दिवस लेट किंवा सांगितलं त्या टायमिंगला आम्ही जातोच आहे, म्हणजे प्रत्येक जण. विषय असा आहे. तर आपण काय करू, येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉट मध्ये काय काय बदल होतात ना ते आपण पाहू, व्हिडिओच्या स्वरूपात आपण पाहू. बरोबर आहे का? तर तुम्ही जी ही वापरा बायोऑर्गॅनिकचा जो धाडशी निर्णय वापरण्याचा घेतलाय, तो धडाकेबाज रिझल्ट येणार आहे. बरोबर. ह्याच ठिकाणी लोकेशन न आले होता आपण जाऊ. बरोबर. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळू मधुकर राऊत, राहणार जलचक्र, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. तर आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन दिलं तर तुम्हाला किती तारखेला? ते 16 जानेवारी 2024. 16 जानेवारी 2025 ला आपण मार्गदर्शन दिलं तर तुम्हाला ह्या प्लॉटसाठी. आणि आज तारीख किती आहे? आज 20 तारीख आहे. 21 मार्च 2025. आज 21 मार्च 2025. म्हणजे आज आम्ही तुमच्याकडे 2 महिने आणि 5 दिवस झाले बरोबर येऊन. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि तुम्हाला ह्या प्लॉट साठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचे 3 डोस दिले. आपली टोटल झाड किती? 5000. आता योगायोग असा की तुम्ही घोगरे सरांना म्हणले, घोगरे सर मी केळी लावतोय पण केळीत आंतरपीक म्हणून काय करू? तर घोगरे सर म्हणले लावा बीट लावा सांगितलं सरांनी. तर आता बीट जर बघितलं तर थोडस मी कॅमेऱ्याच्या पुढे थोडस नेऊन दावतो. हे जे बीट आहे हे ह्याचा व्हिडिओ पण आपण काढलाय, अगदी उपटून दावलेला आहे.
की हे बीट सहजासहजी उपटतंय कसं, हे बीट जमिनीत किती भुसभुशीत झालेलं आहे, जमीन भुसभुशीत झाल्यामुळे ह्याची साईज किती भारी झालेली. तर आता हे जे बीट आहे आपण अगदी सगळ्यांनी उपटून हातात घेतले. तसंच ही लसूण पण आपण दावला की ह्या लसणाची उंची किती या, ही लसूण उपटताना कसा जातो, ह्याला मुळी कशी या, साधा लसूण आहे गावरान, ह्याची आत्ता साईज अशी या. तर ही आणखी ह्याचं पूर्ण वय झाल्यानंतर ह्याची काय असं. हा बरोबर, चांगला मोठा कांदा होईल ना त्याचा. पण आता जसा बिटा झाला आपलं, जसं अपेक्षित नव्हतं याच्या बिटाचं, तसं झालं ना आपलं बीट. आपलं म्हणजे 700 ग्रॅम पर्यंत एक बीट झालं साहेब. 700 ग्रॅम पर्यंत, 700 ग्रॅम पर्यंत एक. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, ते खायला इतलं गोड आहे की तुम्ही दुसरं घ्या कोणचं बी, हे खाऊन पहा तुम्ही. बीट एकदम गोडचं बीट, त्याचं डायरेक्ट खाऊन घेतो, अख्खा खाऊन घेतो माणूस डायरेक्ट. ना तुम्ही दुसरा अर्धा खाऊ शकत नाही. इथलं म्हणजे कडसरपणा लागतो बुवा असं खायला. बीटात जी चव पाहिजे ते चव आहे. वापरा बायोरेनिक मुळे का बीटा? नाही वापरा, आपल्या औषधाची पॉवर इतकी साहेब आहे की एकदमच सांगायचंच काम नाही आहे. इतकी पॉवर आहे आपल्या औषधामध्ये, या वापरामध्ये. तुम्ही ज्या वेळेस मार्केटला नेलतं त्यावेळेस तुम्ही आम्हाला फोन करून सांगितलं होतं 20 रुपये गेला होता साहेब. पहिला 20 रुपये तोळा 20 रुपयाने गेला होता पहिलेच. आणि आता मग थोडं भाव रेट कमी झाले, पण मग तरी आपला माल बी एकदम निघतोय. म्हणजे अपेक्षित उत्पन्न जास्त झालं आपल्याला. म्हणजे 45 दिवसात आपला डायरेक्ट बीट निघेल, तयार होऊन गेलं डायरेक्ट. म्हणजे तुम्ही लागण केल्यापासून 45 दिवसात सुरुवात झाली, सुरुवात होऊन गेली डायरेक्ट काढायला. मी तुम्हाला फोन बी केला होता साहेब लगेच. हो, फोटो पण टाकले होते, फोटो पण टाकले. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही मार्गदर्शन घेतलंय केळीसाठी आणि केळीत केलेले आंतरपीक बीट. हा बरोबर. तर आता बीटाचं तुम्हाला उत्पादन चांगलं निघालं. चांगलं. मग आता केळीसाठी तुम्ही आतापर्यंत ह्या वापरा बायोरेनिकचे डोस किती गेलेत आपले? 2 सोडले. 2 डोस गेलेत. त्याच्या अगोदरचं केळीचं वय काय होतं काय ते सगळं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे. तर आता तुम्ही तुमच्या बरोबर जे काही मित्रमंडळी नातेवाईकात ज्यांनी काही केळी केलेली आहे ते आपल्या प्लॉटला कोण आलतं का आतापर्यंत? हा, आमचे जवळ आहे ना, आमचे साडूचे जवळ आहे ना, त्यांची म्हणजे आहे केळी आहे त्यांची. पण तरी आपल्या 1 महिना अगोदर असून त्यांची केळी अशी नाही साहेब. म्हणजे त्यांचा म्हणजे पानं करपताय, कुडीत काही होत आहे असं. तर आपल्या ज्यात बागमध्ये कुडीत दिसणार तुम्हाला साहेब असं डायरेक्ट की पान करपेल गिरपेल काहीच नाही. आणि जा आपण औषध सोडलं, रोवर ग्रोथर सोडतो आपण, तेव्हा तो 2 दिवस शेतामध्ये असा वास राहतो साहेब की असं वाटतं एकदम भारी काम. इतका वास राहतो शेतामध्ये आपल्या. चिरंजीव म्हणले शेतात काय वाटतं? वास विक्सचा वास असल्यामुळे. मला काय म्हणायचं बघा, ह्या पाल्याकडे आता बघितल्यानंतर तुम्ही एकदम कंटिन्यू सरांनी जसं शेड्यूल लिहून दिलं गोगरे सरांनी, तसंच चालू आहे. तसं तुम्ही अगदी ह्याला सोडलेलं आहे. फवारण्या तसेच तंतोतंत तुम्ही कुठेही काही हलगजरीपणा केलेला नाही. कारण तुम्ही कधीही बघितलं तुमच्या रानात तुम्ही कष्ट करत असता. इथेच राहतो आमचं काय सरळ जपणं उठणं 2:30 तर रात्री घरी जातो आम्ही. सकाळी आले की रोज राहणार 2:30 मला काय म्हणायचं बघा, ज्या वेळेस आपलं पीक चांगलं येतं त्यावेळेस आपल्याला आपल्या रानात ना हलू वाटतं? नाही, वाटतच नाही. हलू वाटतच नाही ना. म्हणजे आपण भरून आतबी आलं साहेब तरी आपला हिरवागारच दिसतो बाग. भरून आतबी समजा सुकवतो काहीच नाही. आता बघा, मी बऱ्याच वेळा म्हणतो वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करा. सर ह्याच्यावर स्प्रे किती झाले आतापर्यंत 3-4 स्प्रे झाले साहेब. रोवरचे 4 ग्रोथरचे 4. म्हणजे प्रत्येक गेले रोवरचा 1 आणि ग्रोथरचा, आणि त्याच्या 8 दिवसानं परत रोवरचा आणि ग्रोथरचा. म्हणजे आपण 1 डोस सोडला की त्याच्यावर 2 स्प्रे घेतो. एक स्प्रे आपण इथं पांढरी माशी करताय आपण ते घेऊन घेतो 2.5 गेडीचं एखादी. रोहरचे किती आणि गुरुथरचे किती? म्हणजे 4 झाले साहेब. रोहरचे 4 आणि गुरुथरचे 4 2 महिन्यात तुमचे स्प्रे झालेले आहेत. आणि रोहर जमिनीतनं 2दा गेले आणि गुरुथर जमिनीतनं 2दा गेले. हो बरोबर. मग मला काय म्हणायचं, ह्या पाल्याकडे बघितल्यानंतर डिफिशियन्सी जाणवते खताची कुठल्या? काहीच नाही, म्हणजे वाटतच नाही. आणि साहेब मी तुम्हाला सांगतो खरंच, पहिल्यांदा 7 गोण्या दिल्या होत्या. पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा वेळेस आले होते त्या 7 गोण्या दिल्या होत्या, आणि आता पण 7च गोण्या दिल्या. म्हणजे 1000 झाडांना 5000 झाडांना. तरी बी तुम्ही पाहून घ्या, खताची कमतरता वाटतच नाही. काहून की हेच वाटते. आणि वॉटर सोल्युबल म्हणलं खत फक्त जेव्हा लागवड केली तर 1261 आणि 1340 दिलं होतं. त्यापासून वॉटर सोल्युबल बी नाही साहेब ते. मला काय म्हणायचंय, आता बारीक जर असं टेम्परेचरला बघितलं हे पाले असे मोडापतात खाली. नाही आपले पाले किती चांगले आहेत बघा. हा पाला पण मोड आपल्याला नाही, हा पाला मोड आपल्याला नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, तो खालचा नाही, हा बी नाही, हा बी नाही. म्हणजे चांगले पाले किती बघा. हा खालचा जर सोडला पाहिला 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे का? 8चे 8 पाले असेच एकदम टाईट राहतात एकदम पूर्ण. बरोबर आहे का नाही? कारण आपण जे म्हणतोय ना की आपले पाले ज्यावेळेस असे असतील त्यावेळेस ते अन्नद्रव्य सुरू असतं, आणि ज्यावेळेस ते असे थोडेसे खाली मोडापतात त्यावेळेस त्याचा प्रॉब्लेम खूप येतोय. बरोबर आहे का नाही? मग हे जे आता आपल्या पिकामध्ये जे बदल झालेले आहेत
तर तुम्ही ज्यावेळेस हे पहिलं आम्ही मार्गदर्शन दिलं हा. त्यावेळेस साहेब तुम्ही टेन्शन मध्ये होते. का हो, मी काय म्हणू की साला वंजिनी बाग आपला, आणि मला सगळे सांगत होते बरं, एक तुमचं टेम्परेचर आहे, तुमचा एकटा बाग आहे, तू होणारच नाही म्हणे बाग, खलास काम लागेल म्हणे पूर्ण. नाही, ती एक टेन्शन होतं हा आणि दुसरं टेन्शन शेड्यूल दिले आमचे ते देत की दर हप्त्याले 10,000 रुपयाचं औषध, दर हप्त्याले 10,000. आता बी त्यांना दिलंय, शेड्यूल दिलंय मला, पण ते नुसतं मोबाईलवर पाठवा, मी त्याचा काही एक सुद्धा काही आणत नाही. हे आपलं हेच पोरात हेच पद्धतशीर आहे, आपलं काहीच पाहायचं का नाही वापरायचं आपलं. नाही, वापरावरती तुमचा खूप मोठा विश्वास आहे. नाही साहेब, मी आता याच्या पुढे ना कोणतंही पीक लाईन तर वापरा औषध, शिवाय दुसरं वापरणार नाही साहेब. मी कोणचं बी लावलं, कपाशी सुद्धा लावली तर वापरेन. आता अद्रक लावायची मला त्या मक्यावर साहेब, आता या मे महिन्यामध्ये मकाला फवारले, मकाला पण फवारलं मी. एक फवारा मारला मक्याला, सिलिकॉन ते रोवर पिवळा पडून गेला, असा क्वालिटी आला मका की भयान दिसतो मका. आता म्हणजे रोहवर फवारल्यावर पिवळा पडला का रोहवर नाही, फवारायच्या आधी? पहिले होता साहेब तो, आणि म्हणजे उंची वाढत, नागडीवर राहतो, उंची वाढत नव्हती त्याची. आता पिवळा पडून गेलता, रोवर सिलिकॉन मारता गेलं, असं टाईट काम होऊन गेलं एकदम. आणि रोहवर मारले गेले गुरुथर, नाही ग्रोथरने मारलं गेलं, रोहवर सिलिकॉनच मारला, बस तेवढंच मारलं गेलंय. तरी मका एकदम झाला साहेब माझा, आता डोक्यावर चालला गेलाय मका. आता पोहऱ्याचा काम नाही असं होऊन गेलं त्याचा. मग मला काय म्हणायचंय, जे केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, अगदी जुने आहेत, नवीन आहेत, आताच्या टेम्परेचरला खूप काय प्लॉट मध्ये तुटाळे होत्यात, बरेच काय प्लॉट खालीवर होत्यात, बरेच काय प्लॉट मध्ये ह्या पाल्यामध्ये डिफिशियन्सी जाणवती, पिवळा पडतंय, पाला उन्हाने असा होतोय. बरोबर. तर जे काही शेतकरी आहेत, तर ही तुम्ही 2 महिने 5 दिवसात जे तुम्हाला अनुभव आलाय, आता आपण आत बघितलं तर डोक्याला पाला लागतोय, इथं बघितलं तर हा माझ्या थोडक्यात खांद्याला पाला लागत असल्यासारखं आहे, आतमध्ये डोकीला लागतोय. आपण अगदी आत म्हटलं पण आता मुद्दाम व्हिडिओ काढलाय. तर जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहे त्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने शेती करत असताना पहिली चांगली पिकायची, पण आता काय झालंय काय लक्ष द्याय नाही. पण आमची प्लॉट गुतत्यात, थांबत्यात, उन्हाला टेम्परेचरला बळी जातात, मर वाढली आणि गच्चा धरतोय, प्लॉट वय खातोय. तर अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी एक 2 महिने 5 दिवसात जो घेतलेला अनुभव आहे तुम्ही, तर तुम्ही एक मोकळ्या मनाने काय सांगू शकाल? मी तर सांगतो साहेब, मी इतकी हे वापरलं ना, इतका ना आनंदित आहे की मला टेन्शन नाही राहिलं साहेब कोण्या गोष्टीचं, की आपला झाला कोणी खोड खराब होईन का, काही होईन का, हे टेन्शनच खलास होऊन गेलं. आणि साहेबाचं मला, मी साहेबाला 2-3 फोटो टाकत बी राहतो आणि सांगत, साहेब मला सगळं सांगत राहता की हे करा ते करा ते करा. साहेबांचं पूर्ण मार्गदर्शन एकदम भरपूर आहे. मी लावणार उचलला नाही असं झालं? नाही कधीच नाही साहेब, मी फोनला उलट मी आज मागण फोन उकला आणि साहेबांचा आज, कारण की फोन चार्जिंगला लावला होता ना, तर मी त्या शेतात मकात पाणी देऊ राहिलो. मग इकडे आलो, मी फोन पाहिला, म्हणलं साहेबांच्या फोन लावून लगेच फोन लावला. म्हणजे मी इतक्यापर्यंत का थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगत असतो की आज मार्केटमध्ये कुणी कोणाबरोबर, म्हणजे थोडक्यात कुणी कुणाकडून काय घेतंय देते, पण ज्यावेळेस फोन उचलला जात नाही त्यावेळेस विश्वास तुटल्यासारखा वाटतो. बरोबर आहे. आणि हिथं वापरा बायोऑर्गॅनिक कडे असं आहे की तुमच्या सगळ्याच गोष्टी स्वीकारल्या जातात. फोन उचलला जातो, मार्गदर्शन केलं जातं, मार्गदर्शनची फी नाही, फक्त जे मार्गदर्शन वापरा बायोऑर्गॅनिकचं आहे त्याचेच फक्त पेमेंट करायचं. याच्या पुढे काय आहे का? काहीच नाही. एकदम मस्त मस्त वापरा, एकदम टेन्शनच नाही. जमिनी करता आपलं वापरा पाहिजे सध्या, काऊन की जमीन म्हणजे इतकी नरम होऊन गेली साहेब की आता मी गाडीनं बीट काढाय करता गाडी नेतो ना अंदर, तर गाडी सुद्धा चालत नाही, इतकी पसते गाडी, भुसभुशीत झाली साहेब एकदम जमीन डायरेक्ट. तर बघा, तुम्ही अगदी जसं घडलं तसं सांगताय आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी. आज जर बारीक विचार केला तर तुम्ही, आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे आलो, आपण सगळा प्लॉट पाणी केली, पूर्वावस्था काढली, व्हिडिओ काढला, फोटो काढला, आणि ज्यावेळेस आपलं बिल बनलं त्यावेळेस तुम्ही टेन्शन मध्ये आले. खरं झालं. मी इथलं निघलं बुवा असं, इथलं काढलं बुवा असं, साहेब बिल कुठं गेलंय. म्हणजे मी काय गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो, ज्यावेळेस आता तुम्ही बिल कुठं गेलंय म्हणजे आपलं, म्हणजे आपण वापरेलच नव्हतं ते, पहिला मुद्दा वापरेल नव्हता आपण, मी रिझल्ट न पाहता केलेलं त्याचा उल्लेख मी मुद्दाम का करतोय? ऐका, तुमच्या ज्या ज्या गोष्टी मनामध्ये आलत्या त्या हितनं पुढे पण जे काय मार्गदर्शन येणार आहेत त्यांच्या पण मनात तेच येणार आहे. तुमच्या मनात काय आलं ते सांगा नेमकं. मला असं धाक वाटे की साला आपण घेऊन तर घेतोय इन बुवा, आता आपण पहिलेच तर आपण करून घेतलं, म्हणजे लयच लोक सांगत असं की बाग येणारच नाही बुवा. म्हणजे पहिली जास्ती त्यांनी घातली, बागच येणार नाही, बागच येणार नाही. दुसरी गोष्ट वापराबाईवर निघाले त्यांनी असं का. आणि अजून काय सांगता मला, तुमचा बाग घ्यायला कोणी येणार नाही म्हणे, म्हणजे थोडं म्हणजे पडणार नाही बुवा चांगलं. तर म्हणजे तुम्हाला गड चांगले पण, आणि तुम्ही कोपऱ्यात येत, तुमच्याकडे कोणी येणार नाही, आणि तुम्ही एकदम कोपऱ्यात येत, त्यामुळे झाळ्या भरपूर लागून प्लॉट नीट येणार नाही असं म्हणजे दासते. पण आता पाहता नाही शेजारचे, तर म्हणता का रे भाऊ तुन काय केलं म्हणता, बागायला झालं 2 महिने असा बा एकदम सोडल्यापासून 2 महिने, आता 3 महिने झाले साहेब, लागणीपासून 3 महिने झाले, पण असा बाग असा म्हणजे
नाहीये साहेब कोणाचा बाग असं. एवढ्या पंचकृषीत कुठेही बघितलं तरी मला नाही वाटत की तुमच्यासारखी केळी असेल. नाही आता मायाज म्हणजे ना आमचे साडूचे जवळ आहे ना त्यांचे म्हणजे आहे 10-15 झाडं त्यांची आहे, पण त्यांची 1 महिना अगोदर असून आपल्या केळीसारखी केळी नाही साहेब त्यांची. बघा 1 महिना अगोदर असून ते उलट क्वालिटी नाही साहेब, क्वालिटी म्हणजे वाटतच नाही की आपण काय याचं कमतरता काय येले ते नाही वाटत साहेब. आता सगळ्यात महत्वाचा विषय बघा, तुम्ही किती मोकळ्या मनाने बोलताय. आता मी बऱ्याच वेळा भरपूर बोलत असतो, म्हणजे मी व्यक्त करतोय आणि शेतकरी कमी बोलतात, पण आता विषय असा आहे की तुम्हाला ह्या रिझल्टनी भारावून टाकले. नाही एकदम मी तर एकदम म्हणजे आनंदी आहे साहेब एकदम डायरेक्ट नाही बया सगळ्याच गोष्टी सांगतोय, बीट चांगलं खायला आहे काय त्या सगळ्या गोष्टी चर्चा बघायची बी झाली. पण मला काय म्हणायचंय की विषय बारकाईने जर अभ्यास केला तर आज आपला शेतकरी थोडासा शेतीमध्ये कुठं हरलाय मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. आज प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या अनुभवाने शेती करतोय. शेती करत असताना ज्यावेळेस केळी आपली वय खाती, मर वाढती, प्लॉट खालीवर होतो, गच्चा धरतो आणि त्याची वयानुसार वाढ होत नाही, त्यावेळेस ती केळी खालीवर झालेली ज्यावेळेस निस्वणीला सुरुवात करते त्यावेळेस केळी 1.5 ते 2.5 महिने निस्वणीला घेते आणि तो प्लॉट कटिंगला पण 1.5 ते 2.5 महिने कटिंगला असतो. त्यावेळेस रेट 10 दिवसात वेगळे असतात, 10 दिवसात वेगळे असतात, 10 दिवसात वेगळे असतात आणि त्या शेवटच्या 2.5 महिन्यात तर मग शेवटचा काय ते पिकअपवाल्याला किंवा कॅरेटवाल्याला ते वेगळाच माल म्हणजे वेगळा द्यावा लागतो. पण ह्या वापरा बायोरेनिकने एक अभ्यास ह्याच्यावर केला आहे की आज प्रत्येक शेतकऱ्याला एक जाणीव काय होती की मी कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ देतोय, पण पीक माझ्या अपेक्षित वयानुसार माझं पीक काय येत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधून काढलंय वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून आणि उभा राहिलोय प्लॉटवर. आज आपल्या समोर आहे. मला काय म्हणायचंय, आपण दोघं समजा तुमच्या बोदवडच्या चौकामध्ये चहा पाणी करून जर एखादा असं पुढे कॅमेरा ठेवून सेल्फी वगैरे असं बोललो, साहेब आमच्या वापरा बायोरेनिकचा कसा वाटतो तुम्हाला रिझल्ट, तुम्ही म्हणणार खूप छान खूप छान सर. आता ही काय झाली, जाहिरात झाली बघा बरं का. असं सेल्फी घेऊन आपण काढतोय किंवा एखाद्याकडे कॅमेरा दिला आणि एखाद्या टेबलला चहा पितोय किंवा एखाद्या कार्याच्या ठिकाणी थांबलोय, मी म्हणतो रिझल्ट बी आहे आणि तुम्ही मान्य बी करताय आणि आपण बोलतोय बी आणि आपण तो बी व्हिडिओ एखादा काढून तसा आपण डाउनलोड केला, आपल्याला दोघाला कोण खरं मानीन का? असं नाही तसं नाही. शेतावर आपण तर एकदम खरंच साहेब आपले. मग मला काय म्हणायचं आहे का, आज तुम्ही आनंदित, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का, त्या हास्याचं रहस्य वेगळे त्या कॅमेऱ्यात दिसतंय, बरोबर आहे का नाही? पण जर तुमचा प्लॉट बिघडला आणि अडचणीत आला तर साहेब चेहरा कुठलाही शेतकरी असू द्या खराब होतो. रानात आला की चेहरा पडतोय. आपल्याच रानात आल्या आपल्या तोंडात हाणल्यावानी वाटती आपल्याला. का वाटती? की दिसत नाही मी कष्टाला कमी नाही, मी खर्चाला कमी नाही, मी वेळ द्यायला कमी नाही, ही पीक का चांगलं आहे नाही, ही इथं प्रश्न पडलेला आहे, तो कोणाला विचारायसारखा नाही. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकनी धडकून काढलंय, त्याचे साक्षीदार तुम्ही. आणि आज पीक आहे नाही ना साहेब, ते पॉवरच आहे त्याच्यामध्ये, एकदम पॉवर आहे वापरायची. आपल्या औषध ग्रोथ रोवर मध्ये इतकी पॉवर आहे आणि सिलिकॉन एक नंबर बेस्ट आहे आपलं. म्हणजे करपारी आपल्या याच्यात ते ना साहेब, मी फवारलं म्हणजे पहिले मी असे बायचे पाना ऐकून हे जळून आले असे करप्यावानी करप्या. मग लगेच साहेबांना फोन लावला मी ना, म्हणलं साहेब म्हणत ते सिलिकॉन रोवर मारून द्या म्हणे. मारता बी तिसऱ्या दिवशी असं फ्रेश वाटायला लागला साहेब पूर्ण. इथलं कार्बन औषध आहे आपलं म्हणजे वापरा कंपनीचं. मग मला काय म्हणायचंय, जे हे आपले व्हिडिओ पाहणारे शेतकरी आहेत केळी क्षेत्रातले, की तुम्ही एक शब्द लय चांगला वापरला की साहेब मी आता बिंदास आहे, काही टेन्शन नाही साहेब. आता मी तर म्हणजे पूर्ण जेव्हा आपण काही दुसरं लाईन पीक तर आपलं वापरेन. नाही तुम्ही बिंदास झाले. पण मला काय म्हणायचंय, जे शेतकरी आपले टेन्शन मध्ये आज टेन्शन मध्ये अडचणीत आणि बरेच शेतकरी अनेक समस्येत आपला प्रत्येक शेतकरी सापडलेला आहे. आज विषय मला काय म्हणायचं बघा, तुम्ही समजा ही केळी लावली, आता तुम्हाला वापरा बायोरेनिक भेटलं, तुम्ही सगळ्या समस्येतनं बाहेर समस्या मुक्त आहेत, आज टेन्शन मुक्त आहेत, बरोबर. केळी करता मी टेन्शनच नाही, आता टेन्शन घेत नाही साहेब आता, काऊन की ते रोजच्या रोज एकदम चालूच आहे, ते दिसतच आहे, ते रोजच्या रोज काही ना काही जोरात काम चालूच आहे ते केळीचं. म्हणजे पानं असे दिसतात की आता एक पान निघालं समजा मोठं आपलं 4 फुटाचं निघतं, एकदम टाईट, एकदम मोठे मोठे पोंगे ते निघाले एकदम, म्हणजे पायाचं काम नाही साहेब असून गेलं ना. मग मला काय म्हणायचंय, जे हे व्हिडिओ पाहतात, ते जे काही शेतकरी व्हिडिओ पाहतात, ते शेतकरी व्हिडिओ पाहत असताना बऱ्याच शेतकऱ्यांची केळी पण खूप मोठी अडचणीत आलेली आहे आणि बऱ्याच केळींनी गच्चा धरलाय, उन्हाच्या टेम्परेचरनी वगैरे खूप काही समस्या आहेत. मग मला काय म्हणायचंय, ह्या सगळ्या समस्याची मार्केटमधून आपण जे काय आणून टाकतोय ते टाकावं पण लागतं. हे टाकून ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतंय की माझी केळी का उचलाना, माझी केळीने का वय खाल्लंय, माझ्या केळीत का तुटळे वाढायला लागल्यात, तर मला असं वैयक्तिक वाटतं तुमच्या रिझल्टला घेऊन आपल्या ह्या पाहणाऱ्या शेतकऱ्याला, कुठलाही शेतकरी ती प्लॉट जर अडचणीत असेल केळीचा, तर तुम्ही आपल्या रामेश्वर घोगरे सरांना
त्या व्हिडिओच्या वरती नंबर असतो, तुम्ही बिनधास्तपणे फोन लावणे की साहेब माझा पण प्लॉट आहे, मला पण केळीचा प्लॉट सुदृढ आणि सुंदर आणायचा आहे आणि मला पण केळीचा प्लॉट केलाय, पण टेन्शन मुक्त केळी आणायची. मला वाटतंय वापरा बायोरेनिक वापरायला काय हरकत नाही. हेच आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही वापरा बायोरेनिक कडे वळत नाहीत, आता विषय काय होतो की आता समजा तुम्ही वापरा बायोरेनिक वापरताय, आज आपल्या मार्केटमध्ये असे काही कुचके काटे तयार झालेले आहेत की ज्या वेळेस वापरा बायोरेनिकचं कुठला तरी शेतकरी वापरतो, उदाहरणार्थ तुम्ही वापरले केळीचा प्लॉट सुंदर आलाय, आनंद आहे, सगळे तुम्हाला जाणीव बी झाली, रिझल्ट बी आला, पण तुमच्यापाशी एक असा कुचका काटा येतो आणि ती अशी थोडक्यात पाचर मारून जातो की तो कुचका काटा आज आपल्या मार्केटमध्ये कसा फिरतोय त्याची थोडीशी मी आज ओळख सांगतो. की ज्या वेळेस तुम्ही हे मार्गदर्शन वापरताय, रिझल्ट घेतलाय, सगळं आनंद आहे, तुमच्या घरात ज्या वेळेस सगळे एकत्र असतात त्यावेळेस तुम्हाला एकच प्रश्न विचारतात, साहेब आतापर्यंत हे केळीला वापरा बायोरेनिकचा खर्च किती झाला, आणि तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगत असता की आमचा एवढा एवढा खर्च झाला आणि आमची केळी चांगली. ते तुम्हाला एकच शब्द वापरतात, ह्याच्या निम्या खर्चात केळी चांगली असते. बघा बरं का म्हणतात साहेब आपले बोदोडले ना, बोदोडचे जे आहे समजा कृषी असं आहे का आपले, समजा ते येत होते पहिले, ते सांगता आम्ही कमी खर्चात तुमची केळी आणतो तो म्हणे, कमी खर्चामध्ये. आपण म्हटलं ते आपल्याला पहिल्यांदा वेळेस आपली 1 महिना जी ट्रीटमेंट चालली त्यांची ना आपली ट्रीटमेंट चालली, तिथं 40,000 रुपये एका महिन्यात लंबे लावून टाकले साहेब त्यांना. मला दर आपल्याला 10-12 हजार रुपये औषध ह्यान हे सोडतेले ते सोडतेले, मग त्यानं असं होईल, मग त्यानं तसं होईल, काहीच नाही. जा आपलं वापराचं. आपण मी तुमचे व्हिडिओ पाहिले साहेब, मी 2 वर्ष पहिले तुमचे व्हिडिओ पाहू, 2 वर्ष आले, पण आपण केळी क्षेत्रात होतोच ना, मग आपण काय आलं ते करा. पण केळी लावली साहेब, मी साहेबांना फोन लावला, साहेब आपल्याला औषध पाहिजे बुवा ते वापराचं, आणि ते लगेच फोन साहेब येऊनच गेले होते. बांधावरतीच आहे मार्गदर्शन. मी तुम्हाला विषय कुठला सांगतोय की तुम्ही जे आता बोलले की जे काय असे मार्केटमध्ये जे कुचके काटे हा शब्द मी त्यांना दिलाय की तुम्हाला ह्या चांगल्या विषयापासून कसे भरकवतात आहेत. ज्यावेळेस तुम्ही कुटुंबात बसलेला असता, नातेवाईकात बसलेला असता आणि सहजासहजी तुम्ही सांगता की माझी केळी चांगली आहे, किंवा तेच म्हणतात तुमची केळी लई चांगली आली राव, तुम्ही काय वापरताय, तुम्ही सहज सांगता वापरा बायोरेनिक वापरताय, तुम्हाला एका शब्दात ते गुंतवतात. तो शब्द पण मी सांगतोय की आतापर्यंत खर्च किती आला, तुम्ही सहज सांगता खर्च एवढा आला. प्रामाणिकपण असतो प्रत्येकाकडे, प्रत्येक जण सांगत असतो. ते तुम्हाला एकच शब्द सांगतात, साहेब मी ह्याच्यापासून तुम्हाला, माझ्याकडे एक जोडीदार होता, निम्म्या पैशात ह्याच्यापासून बारीक केळी आणून लावली, निम्म्या पैशात असा शब्द वापरतात. त्या दिवशी तुमचा आम्हाला कॉल असतो. काय मी ती पण आज सांगतो, कारण आज आम्ही मार्केटमध्ये फिरतोय, समोरचा काय बोलतोय आणि आम्हाला काय कळतंय ही पण आज सांगतो मी, की तुमचा कॉल असतो, साहेब आपला रिझल्ट 1 नंबर आहे बरं का. दुसरा शब्द असतो, औषध जरा महाग वाटतंय हो. त्यावेळेस आम्हाला लगेच क्लिक होतं की कोणतरी कुचका काटा येऊन तिथं पाचर मारून गेलाय तुम्हाला. मग तुम्हाला ती कुचका काटा जो आहे तो पाचर अशी मारून जातो की ती पाचर अशी तुम्हाला फिट बसती की तुम्हाला असं वाटतं की साहेब तुमचं औषध लय चांगलं आहे, पण खरंच राव तुमचं औषध महाग आहे. मग मला काय म्हणायचंय, आमचं औषध महाग आहे वापरा बायोरेनिकचं, असं कोणाला पण वाटत असेल. काही महाग नाही साहेब, ते आपलं रिझल्ट भेटला पाहिजे. कोणत्या औषध घ्या तुम्ही, रिझल्ट भेटलाय, काहीच महागाचं काम नाही. आणि काय पाहा साहेब, मी 3 महिन्यात मला 40,000 किती रुपयाचं औषध लागलं असतं महिन्याला, 40,000 रुपये. तर आज किती आपले 2 महिने होऊन गेले समजा, पहिला 1 महिना 80,000 होत, माझं 1,20,000 तर गेले असते आतापर्यंत, घेऊन गेले असते. तरी बी तुम्ही 40 घालवलेत आमच्या. हा, तरी बी एक डोस आपला शिल्लक आहे साहेब अजून. आता पुढच्या महिन्यात समजा 19 तारखेला तो डोस पडीन आपला अजून. मारे ती 40 घालून तुमच्या नजरेला दिसत नव्हतं पहिला, काही दिसत नव्हतं ना, जडल्या तरी बाग थांबेल होता, काहीच होतं ना साहेब. मग बघा असे जे काय आहेत कुचके काटे की जेणेकरून वापरा बायोरेनिक कडे कुठला तरी शेतकरी वळालाय, प्लॉट सुंदर आलाय आणि त्यांना तुम्ही म्हणताय की साहेब ह्याच्यापासून निम्या पैशात आम्ही तुम्हाला प्लॉट चांगला आणून दिला असता, तर तुम्ही प्लीज, तुम्हाला अगदी हात जोडून विनंती, कुचके काटे बनायचे बंद करा. जे त्याला कळतंय की काय केलं पाहिजे. कारण आज तुमच्यामुळं मला असं वैयक्तिक असं मी आज स्पष्ट म्हणतो की तुम्हाला चांगलं बघावतंय का नाही हे सांगा. नाही आपलं हे वापरायला पाहिजे साहेब, कोणी बी वापरला पण वापरलं नाही ना. पण आज असा विषय झाला, आम्ही फिरतोय, तुम्ही म्हणता काय मी इतकं का बोलतोय, रिझल्ट आहे तुम्ही सगळं सांगताय तरी मी वेगळा विषय बोलतोय की आज जो वापरा बायोरेनिक वापरतोय तो शेतकरी सुखी होतोय, टेन्शन मुक्त होतोय, पीक टेन्शन मुक्त राहते, सगळ्या अन्नद्रव्याने तृप्त राहते. आणि हे जे आपले शुभचिंतक आहेत मार्केटमधले आज, मग मी म्हणतो मित्रमंडळी, नातेवाईक जे कोणी असतील ते असतील, ते ज्या वेळेस आपल्या प्लॉटला आल्यानंतर त्यांची नजर आपल्या प्लॉटवर पडती आणि त्यांच्या मनामध्ये खुपत आहे. काय खुपत आहे की ह्याला लय पैसे येते ना आता, त्यावेळेस तुमच्याकडे तो
कुचका काट्याचा मी शब्द वापरलाय, त्याचा आज अर्थ बी सांगून टाकतो की कुचका काटा तो असा आहे, त्याला आपल्या शेतकऱ्यांनी ओळखा. त्यांच्या नजरेला तुमचं चांगलं बघवतच नाही, त्याचं नाव आहे कुचका काटा. तो तुम्हाला ज्या वेळेस म्हणीन की वापरा बायोरेनिक महाग आहे, वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन असं आहे तसं, वापरा बायोरेनिक बद्दल काहीही बोलन आणि तुमचा प्लॉट जर सुंदर आलेला असेल आणि तुम्ही जर त्याचं ऐकून घेत असेल तर तुम्ही मला वाटतं एका शब्दात त्याला स्पष्ट बोला, साहेब वापरा बायोरेनिक बद्दल काय बोलला का, तुम्हाला काय बोलायचे बोला. का? त्याचं कारण असं की तुम्ही ऐकून घ्यायला लागला ना, विषय काय होतो की कुचका काटा, त्या काट्यात धमक काय असते तुम्हाला सांगतो. चप्पल नवी कुचका काटा त्या चप्पलतनं सरळ वर येतो आणि पायात येऊन खुडतो. बरोबर. त्या चप्पलत नाही खुडत, नाही तो खुडतो कुठं, पायात खुडतो. आणि पायात खुडल्यानंतर काढायला जर गेलं उपसून तर तो काटा काय होतो, पायात जर खुडला आणि तो काढाय गेलो तर तो खुडतो. बरोबर. तो आहे असा उपटला की निघत नाही. तो कुचका काटा काढताना सुईनी काढावा लागतो आणि तरी बी कुठतरी लाळ राहते त्याची लाळ थोडीशी कुठतरी राहते. आणि तिच्या वेळेस असा पाय पडन बैगर चपलाचा, त्यावेळेस रग लागते. म्हणजे ह्या कुचक्या काट्यानी कुठतरी तुम्हाला एक असा शब्द वापरतात ती काय नादी लागलाय तुम्ही काय पेताड आहेत का, वापरा बायोरेनिकच्या नादी लागले, ऑर्गॅनिक वापरताय तुम्ही, जमिनीचं वाटोळ करीत नाही, पिढीचं वाटोळ करीत नाही, ह्यातनं निघणारं ऑर्गॅनिक निघत आहे उत्पादन, हे त्याला बघवत नाही. तो कुचका काटा सुईनी काढावा लागतो, तेव्हा तो व्यवस्थित निघतो. तरी कुठतरी त्याचं एक राहतं, म्हणजे दशी राहती आणि त्या पायात राहिल्यावर ती असं जसं पाय पडन तशी रग लागती. आणि जसं मग या कुचक्या काट्याने ती कानात काहीतरी सांगितल्यानंतर आपल्या शेतकऱ्याच्या म्हणजे प्रत्येक वेळेस मनामध्ये येतं, ज्या वेळेस वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेईन, साहेबराव रेट लय होत्यात, साहेबराव कमी करा. आता मला सांगा, आम्ही आहेत कंपनीचे एम्प्लॉय, आता एखाद्या म्हणले आहेत का हे डुप्लिकेट आहेत काय, त्याचे पुरावे आहेत सगळे, कारण बिनबोर्डाचं मी काहीच बोलत नाही. बरोबर. आम्ही कंपनीत कामाला आहेत का नाही, ते कंपनीच्या लेटर पॅडवर आमचे काय काय आहे, ती एखादं म्हणलं ही खरं आहे का खोटं तिथपर्यंत दावीन मी. बरोबर. की ही काय बाता हनतय काय. पण मला काय म्हणायचंय, हे चांगलं चाललेलं जर तुम्हाला बघवत नसन तर मी म्हणतो बघू नका, पण ज्याचं चांगलं चाललंय ना तिथं तुम्ही खोळांबा घालू नका, म्हणजे एखाद्याच्या अनात माती कालू नका. कारण जो कष्ट करतो त्याला कष्ट करताना जर त्याच्या क्षेत्रामध्ये वापरा बायोरेनिक वापरून जर यश येत असन आणि तिथं तुमच्या डोळ्याला रुतत असन तर तुम्ही त्यांच्या प्लॉटकडे सुद्धा जाऊ नका. आणि तुम्ही पण असे कोण असतील मित्रमंडळी नातेवाईक जर असे तुम्हाला बोलले की वापरा बायोरेनिक काय खरं नाही, असं आहे तसं आहे, ते मार्केटिंग करायचं असं असतं, तर तुम्ही, माझं वैयक्तिक मत आहे, आता रिझल्ट घेऊन जर तुम्ही एखाद्याला म्हणले की वापरा बायोरेनिक खूप छान आहे, तुम्ही पण वापरा, आणि ते तुमच्याबद्दल जर काय बोलले वेगळं तर त्यांना सांगायचं पण बंद करा. कारण एखाद्याला जर चांगलं सांगायला गेलं कळत नसन तर त्याला सांगायचं काय. नाही म्हणतात ना असे काय बी वापरता तुम्ही असं एवढा खर्च नको करा तसं, पण मग म्हटलं त्या खर्चापेक्षा खर्च कमीच आहे ना आपला. हा बरं, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यात ताक टाकायचंय, गुळ टाकायचंय, गोमूत्र टाकायचंय, काय टाकून मिक्स करून भिजाय टाकायचे 2, 4, 8 दिवस, काहीच नाही. ह्याच्यात कधी सांगितलं वगैरे सरांनी, साहेब आपलं रोहवर सिलिकॉन सोडताना 1261 सोडा, त्याच्यात 1340 टाका, 1919 टाका, भिजायला घाला, एकत्र करून सोडा. खर्च लय कमी झाला साहेब, वापरायचा खर्च लय कमी झाला, लय कमी झाला. पण बिल ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस मात्र तुम्ही पण टेन्शन मध्ये होते. पहिलीच ही रिअल स्टोरी बाहेर काढतो, पहिलीच वेळ साहेब आपली टेन्शन मध्ये होते, अनुभव घेतला नव्हता, रिझल्ट घेतला नव्हता, आणि बिल भरपूर झालं. ऐका, तुम्ही टेन्शन मध्ये होते, तुमचा चेहरा बघितला कळलं मला, तुम्ही टेन्शन मध्ये आले, पण तुम्हाला मी 5 मिनिटं सांगितलं त्यावेळेस, टेन्शन घेऊ नका, आम्ही बी पेतान नाही, तुम्ही बी पेतान नाही, तुम्ही बी जोगार खेळत नाही, आम्ही बी खेळत नाही, आम्ही तुमच्या प्लॉटवर आलोय, साहेब बिनधास्त राहा. वापरा बायोरेनिक एक असं आहे की कष्टकरी शेतकऱ्याला कधीच हरवून न देणारी टेक्नॉलॉजी म्हणणार वापरा बायोरेनिक आहे, आणि त्याची ताकद तुम्हीच सांगत आहे की साहेब माझा खर्च कमी झाला. नाही, खर्च कमीच झाला. आपण जे ते रिलेस सांगतोय साहेब, आणि प्लॉट बी एकदम खतरनाक आहे, आपला जोरात आहे. म्हणजे 3 महिन्याचा प्लॉट असा म्हणजे नाही येऊन बघाव, नाही तुम्हाला शंका आली तर सरांचा नंबर आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही आम्हाला कॉल करा. ह्या जळगाव क्षेत्रातले बोदोड दौंडवाल्याचा फोन आला होता, दौंड ते काय वकील आहे वाटतं ते, त्यांचा फोन आला होता, ते सांगतोय वापरा कसं काय. मी त्यांना सांगितलं साहेब 1 नंबर मधलं साहेब, मला एका महिन्यात फरक दिसला म्हणलं साहेब डायरेक्ट. ते म्हणे आम्हाला वापरायचा नाही, त्यांचा नंबर तुम्हाला आला साहेब, त्यांचा फोन आला होता ना. नाही, फोन रोजच सगळ्याला 30-40 चालू आहे, सगळे बहारावून गेलोय. आता मराठीत त्याला बहाणं गेलं म्हणतात तसं झाल्यासारखं व्हायला लागले. पण विषय असा आहे की आम्ही थोडेसे तालात आहेत, बरोबर, तालात असे की आमच्याकडे कुठल्याही शेतकऱ्याचा आलेला फोन रेकॉर्ड होतो.
बरोबर. कुणाला माहिती माहित नाही, मी आज सांगतोय सगळं रेकॉर्ड होतो. आम्ही सगळ्यांना सगळं बोलत असताना रोज संध्याकाळी आमचे ते कॉल रेकॉर्ड आम्ही चेक करून कुणाला काय बोललो हे आमच्या एका पेजवरती लिहून काढून प्रत्येकाला कसं मार्गदर्शन देता येईल, लवकर कसं पोहोचता येईल, ह्याचा आमचा स्टडी प्रत्येक मार्गदर्शकाचा रोज चालू आहे. तर तुम्हाला कुणाला मार्गदर्शन वापरू वाटत असेल सरांच्या अनुभवानुसार, तर मी म्हणतो तुम्हाला जर असं वाटत असेल की केलेलं कष्ट वाया नाही, आपलं गेलं पाहिजे, निघणारं उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघालं पाहिजे, तर मला वाटतंय की वापरा बायोरेनिक ही 1 नंबर टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यासाठी फक्त सरांनी जसा धाडसी निर्णय घेतला, फक्त 3 डोस 2 महिन्याचे घेतलेत आणि असं केलंय की 2 महिन्यात 2च डोस वापर, 2 तिसरा शिल्लक आहे. शिल्लक आहे. प्लॉट बघून मी सरांना म्हणलं सर 2 महिन्यात आपल्याला 3 डोस वापरायचे, कारण प्लॉट बघून आपण मार्गदर्शन दिलं. पण सरांकडून असं झालं की 2 महिन्यात 2च डोस गेलेत, तिसरा शिल्लक आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन वापरा बायोरेनिकचं. आजच्या परिस्थितीला समाधानी आहे एकदम काहीच टेन्शन नाही साहेब. मी तर टेन्शन सोडून दिलंय बागाचं डायरेक्ट. टेन्शन सोडून दिलंय डायरेक्ट. या ठिकाणी जे आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक आलेले आहेत त्यांची तुम्हाला मी ओळख करून देतो. हे समाधान भगत सर टीम बरोबर येऊन आले. हे आपले बारामती कांबळेश्वर वरून विश्वास कोकणे सर आले. नमस्कार सर. आणि ज्यांनी कॅमेरा धरलाय ते आपले गजानन साळुंके सर नमस्कार. करमाळ्यावरून आले. आणि रामेश्वर गोगरे सरांनी तुम्हाला मार्गदर्शन. तर आमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या वापरा बायोरेनिकच्या वतीने जे काय माझे केळी क्षेत्रातले शेतकरी दररोज वापरा बायोरेनिकचा व्हिडिओ पाहतात त्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमचं जसं घडलं तशी पोटतिडकीने माहिती दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सगळेच सर आमच्या घरचे ना सगळेच एकदम खुश आहे सर. हे बाग पाहून म्हणजे आमचे घरचे सोडून द्या तुम्ही, आजूबाजूचे जे आमचे जे आहे समजा शेता शेजारचे ते पण चांगले खुश आहेत. खुश आहे की एकदम चांगलं कोणाला बघवत नाही, केळी प्रत्येकाला वाटतं चांगलं बघा. केळी हा ना नाही आहेस ना साहेब. आता दिसतो तसा आहे प्लॉट जबरदस्त एकदम भारी दिसतो. म्हणजे आपलं कुठे करपानी काहीच नाही, एकदम म्हणजे सगळे पाले असेत अजून पूर्ण पाला असा आहे खालचा खाल्यापासून असे असे नाही का असेत खूप केलेलं नाही सगळं करूच शकत नाही. पूर्ण डोसन पूर्ण स्प्रे केले ना स्प्रे हा करूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं बारीक जर अभ्यास केला एवढ्या परिसरात तुमचा एकटा बाग 1 मॅन प्लॉट एकटाच. म्हणजे आपण काय म्हणतो ऊस वगैरे कडणी असल्यानंतर थोडस टेम्परेचर मेंटेन होईल, पण इथं तुम्हाला मेंटेन काहीच नाही साहेब. म्हणजे आदर्श घेण्यासारखा प्लॉट आहे वापरा बायोरेनिकचा. कारण फर्स्ट एंड आता आम्ही खूप शेतकऱ्यांना देतो, पण फर्स्ट एंड करत नाहीत. कुणी थोडस मागे पुढे होतं, काहींचं रोवर सोडलं तर गुरुथर 8 दिवसांनी सुटतं, काहींचं असा होतो की रोवर गुरुथर सुटलं बरोबर तर स्प्रेच होत नाहीत 15 दिवस. आमचं 16 झालं समजा आपला रोवरचा सिलिकॉनचा, त्या 2 दिवसांनी लगेच ग्रोथर राहते आपलं. स्प्रे पण घेतले लगेच टायमिंगला नाही त्याच दिवशी स्प्रे राहतो ना रोवर ज्या दिवशी स्प्रे रोवरचा ज्या दिवशी त्या दिवशी ग्रोथरचा तुम्ही 2 दिवसात पूर्ण करून टाकतो मी समजा. आणि म्हणजे बाहेरचं सांगतो मी स्वतःच फवारून टाकतो साहेब. म्हणजे 4 वाजेपासून भिडलो काय त्याला की 7 वाजेपर्यंत मग एक आउट करून टाकतो पूर्ण मी. नाही लय जबरदस्त. आता तुम्ही थोडस बीट काढा आम्हाला खायला, थोडस आम्हीच नेतो घरी आमच्या खायला. 8 दिवस खातो, काय नाही अडचण. होय आमच्या पुढे म्हणत होतं बरं का बीट, आम्हाला बीट म्हणले का लय वेळेस आमची चर्चा झाली बीट आपल्याला राहायला पाहिजे. बीट आम्हाला चांगलं 10 किलो बीट